नमस्कार बालमित्रांनो. मुलांनो, आपण क म ल घ र आणि प ही अक्षरे शिकलो. त्यानंतर आपण क म ल घ र आणि प या अक्षरांना कानाही द्यायला शिकलो. मग मुलांनो, आज आपण पहिली वेलांटी आणि दुसरी वेलांटी शिकणार आहोत. मुलांनो, अ ते आ हे स्वर आहेत, हे आपण शिकलेलो आहोत. आणि अ ते आ स्वरांची काही स्वरचिन्ह आहेत. बघा, आपण अ ला काना आ शिकलो की नाही. अ ला काना दिला तर काय होतं? आ होतो. तसंच क ला काना जोडला तर काय होतो? का होतो. म्हणजेच क ला काना जोडला तर का होतो. म्हणजेच आपण काय करत असतो? काना जोडतो म्हणजेच आपण आ जोडत असतो. क ला आ जोडतो तेव्हा काय होतो? का होतो. कारण आ हा स्वर आहे आणि हा काना त्याचं काय आहे? स्वरचिन्ह. हे आपण मुलांना शिकलेलो आहोत. मग तसंच आता अ आ ई उ ऊ ए ऐ ओ औ हे सगळे स्वर आहेत. तर आता आपल्याला आ आपला झालेला आहे. आता ई, मग त्या ई चं स्वरचिन्ह काय आहे? हे स्वरचिन्ह आहे. बघा, डाव्या बाजूला असं स्वरचिन्ह हे आणि दुसरी त्याचं स्वरचिन्ह हे आहे. मग आता आपण ह्या अक्षरांना पहिली वेलांटी द्यायची आहे. बघा, क ला पहिली वेलांटी दिल्यावर काय होतो? की. म ला पहिली वेलांटी दिल्यावर मी. ल ला पहिली वेलांटी दिल्यावर ली. घ ला पहिली वेलांटी दिल्यावर घी. र ला पहिली वेलांटी दिल्यावर री. ब ला पहिली वेलांटी दिल्यावर बी. कळलं मुलांनो? ही पहिली वेलांटी दिलेली आहे ह्या शब्दांना. तसंच आता ह्या शब्दांना आपण दुसरी वेलांटी द्यायची. बघा, क ला दुसरी वेलांटी की. म ला दुसरी वेलांटी मी. ल ला दुसरी वेलांटी ली. घ ला दुसरी वेलांटी घी. र ला दुसरी वेलांटी री. ब ला दुसरी वेलांटी बी. मग मुलांनो, आता ह्या पहिल्या वेलांटीवरून येणारे शब्द आपण बघणार आहोत आणि दुसऱ्या वेलांटीवरून येणारे शब्द आपण बघणार आहोत. आता बघा, पहिली वेलांटी आहे की ही की. क ला पहिली वेलांटी की. मग आपण पहिल्या वेलांटीवरून येणारे शब्द बघूया. किरकिर. बघा, किर की र. आणि दुसऱ्या वेलांटीवरून येणारे शब्द काकी. काय येणार? का की. आता ही पहिली मी आहे. पहिल्या वेलांटीवरून येणारे शब्द, तुम्ही मिठाई खाता की नाही? मी था ई. त्यानंतर दुसरी मी येईल. आपण मी म्हणतो की नाही मी, तर मी सुद्धा दीर्घच लिहितात बघा. आणि त्यानंतर इथे येणार मामी. मामी शब्द लिहू शकतो आपण. बघा, त्यानंतर पहिली ली पहिली वेलांटी आहे. तर काय कोणता शब्द येईल? बघा, लिंबू. कोणता येईल? लिंबू. त्यानंतर दुसऱ्या लीचा शब्द येईल आली. बघा, ली दुसरा आला की नाही? आली. आणखी लीला शब्द पण आपण लिहू शकतो. लीला. ली ला. त्यानंतर घी. पक्षी गिरट्या घालतात की नाही, तसं आपण गिरट्या शब्द घेऊ शकतो. घी र ट्या. त्यानंतर आपण आणखी दुसऱ्या वेलांटीचा शब्द घेऊ शकतो घरी. बघा, इथे रीला दुसरी वेलांटी आली, घरी. नंतर र ला पहिली वेलांटी रिकामा. त्यानंतर रितसर. रितसर. त्यानंतर ब ला पहिली वेलांटी बी, तर आपण बिरबल शब्द घेऊ शकतो. बी र ब ल. नंतर बिया शब्द पण घेऊ शकतो. तुम्ही झाडाच्या बिया बघता की नाही? बिया. त्यानंतर इथे बी
झाडाची बी असते, बी. मुलांनो बघा, ही पहिली वेलांटी आहे. पहिली वेलांटी म्हणजेच त्याला आपण ऱ्हस्व वेलांटी पण म्हणतो आणि दुसऱ्या वेलांटीला आपण दीर्घ वेलांटी म्हणतो. कारण मुलांनो ह्याचा आपण उच्चार कसा करतो बघा, पटकन उच्चार करतो. किरकिर. बघा, पटकन उच्चार केला. कसा उच्चार केला? किरकिर. पटकन म्हणालो आपण. आणि ह्याचा उच्चार कसा करणार? काकी. म्हणजे आपला दीर्घ उच्चार झाला. म्हणून ह्याला दुसरी वेलांटी, ह्याला दीर्घ वेलांटी सुद्धा म्हणतात. आणि ह्याला काय म्हणायचं? या पहिल्या वेलांटीला काय म्हणायचं? ऱ्हस्व वेलांटी. काय म्हणायचं? ऱ्हस्व वेलांटी. आता ही बघा, मिठाई. आपण कसा बोलतो शब्द पटकन? मिठाई. काय म्हणतो? मिठाई. मिठाई. आणि मामी. बघा, आपला दीर्घ उच्चार झाला मीचा. मामी. म्हणून हा काय झाला? दुसऱ्या वेलांटीचा शब्द, दीर्घ वेलांटीचा शब्द. बघा, लिंबू. आपण पटकन शब्द म्हटला, लिंबू. म्हणून पहिली वेलांटी. आली. दीर्घ उच्चार झाला आपला, म्हणून दुसरी वेलांटी. लीला. दुसरी वेलांटी. घिरट्या. बघ, हाही शब्द आपण पटकन उच्चार केला, घिरट्या. घरी. त्यानंतर बघा, रिकामा. पटकन उच्चार केला, री. पहिली वेलांटी. इरित्सर. दीर्घ उच्चार झाला म्हणून दुसरी वेलांटी. बिरबल. पहिली वेलांटी. बी. दुसरी वेलांटी. आणि पहिल्या वेलांटीचा आणखी एक शब्द आहे, बिया. आपण पटकन म्हणतो बिया. बिया असं लांब म्हणत नाही आपण. बघा, बिरबल, बिया. म्हणजेच मुलांना आपण काय बघितलं? हे जे पहिल्या वेलांटीचे शब्द आहेत त्याला ऱ्हस्व वेलांटी म्हणतात आणि दुसऱ्या वेलांटीचे शब्द आहेत त्यांना दीर्घ वेलांटी म्हणतात. आता अ, आ, ई. आता पहिली वेलांटी जोडतो म्हणजेच आपण इकारी शब्द पण ह्याला म्हणतो. आता कारण आचा स्वरचिन्ह काय आहे? काना. तसं ईचं स्वरचिन्ह काय येणार? ह्या ईचं स्वरचिन्ह काय बघितलं आपण? पहिली वेलांटी. जी बघितली ना आपण पहिली वेलांटी, हे ईचं स्वरचिन्ह. त्यानंतर आपलं स्वर दुसरा कोणता? दुसरी. त्याचं स्वरचिन्ह हे. बघा, ही दुसरी वेलांटी, त्याचं स्वरचिन्ह ही. म्हणजेच आपण पहिल्या वेलांटीच्या शब्दांना इकारी शब्द सुद्धा म्हणतो. काय म्हणतो? इकारी शब्द. आणि दुसऱ्या वेलांटीच्या शब्दांना आपण दुसरा इकारी शब्द म्हणतो. मग ज्या वेळेला आपल्याला इकारी शब्द लिहा सांगितलं जातं, म्हणजे ही पहिली ई, त्यावेळेला आपण पहिली वेलांटी जोडतो. अक्षरानं काय जोडतो? पहिली वेलांटी. किरकिर. म्हणजे ही बघा, सगळीकडे पहिली वेलांटी जोडलेली आहे. आणि दुसरी ई देतात, दीर्घ ई. ही ऱ्हस्व ई आणि ही दीर्घ ई. त्यावेळेला आपण हा दीर्घ, सगळीकडे दीर्घ आहेत बघा, सगळे शब्द दुसऱ्या वेलांटीचे शब्द आहेत, कारण यांचा उच्चार कसा आहे? दीर्घ. कळलं मुलांना तुम्हाला? मग आपण काय काय शिकलो? पहिली वेलांटी शिकलो ह्या सगळ्या शब्दांना, क, म, ल, घ, र आणि ब ला. आणि दुसरी वेलांटी शिकलो आणि त्यावरून येणारे शब्द. आणि ह्या पहिल्या वेलांटीलाच आपण ऱ्हस्व वेलांटी म्हणतो आणि दुसऱ्या वेलांटीला आपण काय म्हणतो? दीर्घ वेलांटी. ऱ्हस्व वेलांटी म्हणजेच इकारी शब्द. इकारी शब्द लिहा असं तुम्हाला सांगितलं की तुम्ही काय करायचं? पहिल्या वेलांटीचे शब्द लिहायचे. आणि दुसरी दिली, दुसरे इकारीचे शब्द लिहा म्हटलं की दुसऱ्या वेलांटीचे शब्द लिहायचे. समजलं मुलांना तुम्हाला? धन्यवाद.